नमस्कार. आज बघूया औषधी ओल्या हळदीचे अगदी वर्षभर टिकणारे रसरशीत आणि चटपटीत असे लोणचे. तर लोणचे बनवण्यासाठी इथे पाव किलो ओली हळद घेतली आहे, 4 लिंब घेतली आहेत, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 25 ग्रॅम आलं घेतलेलं आहे. आता हळद आणि आलं स्वच्छ धुवून कोरडं करून त्याचा किस करून घेतलेला आहे आणि मिरच्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत. याच्यासाठी लागणारी फोडणी बघूया. तर फोडणी पात्रामध्ये तेल अगदी कडकडीत गरम करून ते थोडंसं हलकं कोमट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे मोहरीची डाळ घातलेली आहे. मोहरीची डाळ फुलली की त्याच्यामध्ये 4 लवंग आणि 4 मिऱ्या घालायच्या आहेत. इथे तेल अगदी कोमट करून घ्यायचं आहे. आता यानंतर 2 मोठे चमचे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर पाव चमचा हिंग घातलेला आहे. इथे खडा हिंग बारीक करून मी वापरलेला आहे. बाजारामध्ये तयार हिंग पावडर मिळते, ती लोणच्यामध्ये वापरल्यास लोणच्याला बुरशी येण्याची शक्यता असते, कारण त्याच्यामध्ये मैदा किंवा गव्हाचं पीठ मिसळलेलं असतं. त्यामुळे इथे मी खडा हिंग बारीक करून घेतलेला आहे. आता ही फोडणी आपण थंड करून घ्यायची आहे. तर एका बाउलमध्ये सर्व जिन्नस मी काढून घेतलेले आहेत. यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. 5 मोठे चमचे गूळ बारीक चिरून घातलेला आहे. तर गुळामुळे या लोणच्याला छान चव येते आणि 4 लिंबांचा रस काढून घेतलेला आहे, तो देखील घातलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला साधारण अर्ध्या तासांसाठी असंच ठेवून द्यायचं आहे. तर अर्ध्या तासानंतर ह्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. ह्या मिश्रणाला अगदी थोडंसं पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये ही तयार केलेली फोडणी काढून घ्यायची आहे आणि अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही कलर बघू शकताय, अगदी मस्त असं आपलं हे लोणचं तयार झालेलं आहे. अगदी वर्षभर हे लोणचं टिकतं. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.